भू स्वाहा अग्नये इदं नमः। भुव स्वाहा वायवे इदं नमः। स्वस्वाहा सूर्याय इदं नमः। भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 64वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वते नमः. श्री कृष्ण गीत. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों की विष से हटाते चले. लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. रुक्मिणी की तरह धुन लगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, बिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं. शाक प्रेमी विदुर समझी माते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत स्तुती. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर, सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या, सर्वांसवे श्री हरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान आता मथुरेत राहिलेत. एक राजाचाच थाट तिथं असतो, कारण उग्रसेनाला हे पूर्ण माहीत असतं की आपल्या नातवामुळं आपल्याला पुनश्च ही गादी मिळालेली आहे. आणि यत्किंचितही भगवान म्हणजे राजे नाहीत असं त्यांच्या मनात येत नाही. त्यामुळं ते जरी कन्येचा मुलगा असले, आपल्या पुतणीचा मुलगा असला तरी त्याला स्वतंत्र महाल वगैरे सगळा थाट इतका असतो की राजासमानी म्हणजे लोकघोषित असा तो राजा असतो. आणि त्यांनी मात्र घोषणा केलेली असते उग्रसेनाच्या नावाची. आणि आता सगळं सुख असतात, नोकर चाकर दासदासी सगळं आरामात चाललेलं असतं. आणि उद्धवजी हा त्यांचा एक परमस्नेही भक्त तिथं झालेला असतो. अनेक जण असतात, पण पहिलं नाव आग्रहाने जर कोणाचं घ्यायचं तर भगवान उद्धवजींचं घेतात. असे उद्धवजी बृहस्पतींचे शिष्य असतात, प्रचंड बुद्धिमान असतात. आणि म्हणजे ते एक ज्ञानमार्गी असतात. ज्ञानावर त्यांचा विश्वास असतो. आणि ते भगवंताचे सखा मित्र सगळं झालेले असतात लोक, अगदी थोडक्या अवधीत. तिथं गेल्यावर समवयस्क वगैरे आणि त्यांची जवळचे म्हणजे यदुवंशी असल्यामुळं ते खूप साम्य असतं त्या दोघांच्यात. त्यांचं राहणं विणं सगळं सारखं असतं. असं ते उद्धवजी म्हणजे त्यांचं प्रिय नाव असं. सगळ्यात पहिल्यांदा एखादं गोष्ट असेल, काही सांगायचं असेल तर ते उद्धवजींनाच सांगणार. अशी इतक्या खात्रीचे विश्वासाचे उद्धवजी थोडक्या वेळात झालेले असतात. इकडं एकदा तिकडं गोकुळात असतं तसं गावठी पण इथं काही नसतं. तिथं तर शिदोऱ्या कापडात बांधून न्यायचे आणि मग त्याच्यात जेवण करायचे. एकदम ग्राम्य भाग झाला. आता इथं राजशाही थाटात असायचं. पंचपक्वान्न मांडलेली असायची बसायला, म्हणजे चांदीचं पाट सोन्याचं ताट सगळं थाटमाट असतो. आणि भगवान खूप म्हणजे त्या सगळ्याचा आनंद लुटत असतात. पण एकदा देवकीने खास सगळं त्याला पंचपक्वान्नाचं ताट देते आणि समोर आनंदाने उभारते. आता देव
म्हणजे कृष्णा खाईल आणि मी केलेल्या प्रत्येक पदार्थाचं कौतुक करेल वगैरे असं तिच्या मनात येत असतं. तर तेवढ्यात कृष्णाच्या डोळ्यात पाणी तरळतं आणि तो रडायलाच लागतो. मग ती म्हणते, अरे काय रे, तुला काहीच आवडत नाही का ह्यातलं? हे काही नको आहे का? तुला दुसरं काही करून देऊ का? काय झालं? खूप चुकलं का? मी काहीतरी चुकीचे पदार्थ दिले का? तू जेवत का नाही आहेस? तू नुसतं असं बघतोयस का? मग तो सांगतो, काय सांगायचं, माझं म्हणजे हे सगळं तुझं खूप चांगलं आहे, ह्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण मी जेवायला बसलो की लोण्याचा गोळा, दही, ताक ह्या सगळ्या गोष्टींची रेलसेल असायची. गोकुळात मी तेच जेवण जेवायचं. लोण्याचा गोळा मला दिल्याशिवाय मैया पुढचं म्हणजे लोणी काढायचं कामसुद्धा करायचे नाही. मला खूप आठवण येते त्या, म्हणजे चापून चोपून भाकरीला, गरम भाकरीला तूप लोणी माखून मला खायला द्यायची आणि आनंदाने त्याच्यात खडीसाखर घालून त्याच्यात म्हणजे वेगवेगळ्या त्या खव्यापासून बनवलेल्या मिठाया, हेच माझं जीवन होतं. आणि आता मी त्या सगळ्याला पारखा झालो आहे का असं वाटतं. हे खूप छान आहे, ही पंचपक्वानं. मला खूप गोकुळची आठवण येते. आणि भगवान भराभर 4 घास खातात, उठतात, हात धुतात आणि उद्धवाचा हात धरून बाजूला नेतात आणि म्हणतात, उद्धव, सगळ्यांचं म्हणजे जगाचं दुःख करायला हरण करणारे स्वतः भगवान आहेत, पण त्यांचं दुःख हरण करणारं कोण आहे? तर गोपी आहेत. हे मनात येतं. आणि उद्धवजींना ते सांगतात, हे सौम्य स्वभाव उद्धवजी, माझं एक काम करा, तुम्ही व्रजात जा. तिथं माझे माता पिता म्हणजे नंदजी आणि यशोदा मैया आहेत. त्यांना तुमच्या जाण्यानेच आनंद होईल आणि मी तुम्हाला त्यांची ख्याली खुशाली विचारायला पाठवले हे सांगा, ते खूप आनंद देईल. नंतर गोपिका ज्या माझ्या विरह व्याधीने खूप दुःखी होत आहेत, त्यांना भेटा आणि त्यांना माझा संदेश घेऊन आलो सांगा की त्या नुसतं एवढ्यावरच दुःखमुक्त होतील. उद्धवा, त्या गोपींचे नित्य निरंतर मन माझ्यात लागलेले असते. माझ्यासाठी त्यांनी आपले पती पुत्र सगळे सवरे सगळे संबंध सोडले. त्यांचे प्राण, त्यांचे जीवन सर्वस्व मी आहे. त्यांनी बुद्धीने पण मलाच आपला प्रिय आणि प्रियतम मानले नाही, ते मला आपला आत्मा समजतात. पण माझं स्वरूप तर कसं आहे, वैश्विक आहे ना, विश्वव्यापी आहे. मला त्यांना सांगा, मला तुमची खूप आठवण येते. माझ्या इथे येण्याने मला तुम्ही दूरचा मानू नका. माझे स्मरण करून त्या मूर्छित होतात, मोहित होतात, विरहव्यथेने विफल होतात आणि माझ्यासाठी प्रतीक्षण उत्कंठित होतात. तर हे तुम्ही त्यांना जाऊन सांगा की मी येईन. तेच शब्द त्यांच्या जीवनाचा आधार आहेत. मी त्यांना स्वतः तेच सांगितलं आहे. ते माझे 4 शब्द, मी येईन, एवढ्या 4 शब्दांवर ते त्यांचं जीवन कंठत आहेत. तर तेच तुम्ही पुन्हा त्यांना विश्वास द्या की मी येईन, असा मी निरोप दिला आहे सांगा. आणि माझी प्राणप्रिय राधिका, ती पण खूप वाट बघत असेल. तिला ही बासरी भेट द्यायला देतात आणि माझ्यासाठी लौकिक पारलौकिक सर्वस्वाचं म्हणजे हक्क काय म्हणतात सगळं सोडलेलं असतं. अशा या गोपी, त्यांचं भरणपोषण माझ्याशिवाय कोण करणार? माझे फक्त हे मौलिक 4 शब्द तुम्ही जाऊन सांगितले उद्धवजी, तर त्यांना खूप आनंद होईल. त्या आनंद विभोर होतील आणि पुढचा आपला प्रवास, जीवन प्रवास करतील. शुकदेवजी म्हणाले, परीक्षित, जेव्हा भगवान कृष्णाने असे सांगितले तेव्हा उद्धवजीने अतिशय आदराने आपल्या स्वामींचा संदेश मी नक्की घेऊन जातो अशी होकार दर्शवला. परमसुंदर उद्धवजी मग त्यांनी रथ तयार केला. ते रथारूढ झाले आणि तत्काळ गोकुळात गेले. ते सूर्यास्ताच्या दरम्यान नंदग्राम व्रजामध्ये पोचले. त्यावेळी प्राप्तो नंदव्रजम श्रीमान निम्लोचती विभावसौ छन्नयान प्रविशतां पशूनां खुररेणुभिः. त्यांच्या खुरांच्या आघाताने धूर उडत होती. त्यात रथ जात होता. व्रजभूमीत ऋतुमती गायींसाठी मस्तवाल सांड आपसात भांडत होते. त्यांच्या गर्जनेने व्रज दणाणून गेला होता. नुकत्याच
काही दिवसांपूर्वी व्यायलेल्या गायी दुधाच्या भारांनी भरलेल्या स्तनांनी आपल्या बछड्यांकडे धावत होत्या. सफेद रंगाची वासरे इकडे तिकडे आपल्या शेपट्या वर करून नाचत होती. गाय धार काढण्याच्या घर घर आवाज येत होता. त्याच बासरीचा स्वर टिपेला पुचलेला ऐकू आले. गोप गोपी सुंदर सुंदर वस्त्रालंकाराने सजून ज्याच्या त्याच्या मुखामध्ये कृष्ण आणि बलरामांच्या मंगलमय चरित्रांचे गायन ऐकू येत होते. गोपांच्या घरात अग्नी, सूर्य, अतिथी, गाय, ब्राह्मण, देवता, पितरांची पूजा होते. अग्न्यर्का तिथी गो विप्र पितृदेवार्चनान्वितैः धूपदीपैश्च माल्यैश्च गोपाळ वासैर्मनोहरम. त्यांच्याकडे ही सगळ्यांची अग्नी, सूर्य, अतिथी, गाय, ब्राह्मण, देवता, पितरांची पूजा होऊन धूपांचा सुगंध चारी बाजूला पसरतो आणि दीप झगमगत होते. त्या घरांना फुलांनी सजवलेले होते. चारी बाजूला वनपंक्ती फुलांनी लगडल्या होत्या. पक्षी किलबिल करून भुंगे गुंजारव करत होते. जमिनीवर व कमळ व वनांची शोभा केली होती. हंस आदी पक्षी तिथं विहरत होते. श्रीकृष्णाचे हे प्रिय अनुचर उद्धवजी व्रजात आले तेव्हा त्यांना बघून नुसतं नंदबाबांना इतका आनंद झाला आणि ते खूप प्रसन्न झाले. उद्धवजींना गळ्याशी मिठी मारली आणि सन्मान केला. जसं कृष्णच भेटलाय असा आनंद त्यांना झाला. मग त्यांनी भोजितम परमान्नेन सविष्टम कशिपौ सुखम गतश्रमम पर्यपृष्ठत पादसंवाह नादीभिः योग्य वेळी उत्तम अन्नाचे भोजन करवले. जेव्हा ते आरामात पलंगावर बसले सेवकाने त्याचे पाय दाबले, पंखा झुलवून थकावट दूर केली आणि मग तेव्हा नंदबाबा त्यांना म्हणाले, हे परमभाग्यवान उद्धवजी, आमचे मित्र वसुदेवजी तुरुंगातून सुटले. त्यांचे आत्मज तसेच पुत्र त्यांच्याबरोबर आहेत. ती सर्व मंडळी आता कुशल आहेत ना. ही फार सौभाग्याची गोष्ट आहे की आपल्या पापांचे फळ स्वरूप पापी कंस आपल्या अनुयायांसह मारला गेला. कारण स्वभावतः धार्मिक परमसाधू यदुवंशीयांचा तो सदा द्वेष करायचा. ठीक उद्धवजी, अपि स्मरतेन कृष्णो मातरम श्रुदम सखीन गोपान व्रजम चात्मनाथम गावो वृंदावनम गिरीम. आमचा कृष्ण आता मुद्द्याला हात घालतात ते आणि ते विचारतात की आमचा श्रीकृष्ण कधी आमची आठवण काढतो का उद्धवजी. ही त्याची आई यशोदा सारखी टिपे गाळत असती. स्वजन संबंधी आहेत, इथे सखा आहेत, गोप आहेत, त्यालाच आपले स्वामी आणि सर्वस्व मानणारा हा व्रज, त्याच्याच गायी आहेत. हे वृंदावन गिरिराज सगळे त्याचे स्मरण करत असतात. आपण हे तरी आम्हाला सांगा की आमचा गोविंद आपल्या बांधवांना पाहायला एकदा तरी इथे येणार आहे की नाही. जर ते येथे येतील तर त्यांची सुबक नासिका, मधुर हास्य, मनोहर कटाक्ष यांनी आम्ही पुन्हा एकदा मोहून जाऊ. उद्धवजी, श्रीकृष्ण उदार हृदयांचा आहे. त्याची शक्ती अनंत आहे. दावानलनातून, आंधी तुफानातून, वृषासूर, अजगर आदी अनेक मृत्यू निमित्तांपासून ज्यांना टाळण्याचा काही उपाय नव्हता त्यापासून एकदा नाही अनेकदा त्यांनी आमचं रक्षण केलेलं आहे, आमचे प्राण वाचवले. उद्धवजी, आम्ही श्रीकृष्णाचे विचित्र चरित्र, त्याची विलासी तिरकी नजर, उन्मुक्त हास्य, मधुर भाषण यांचे स्मरण करत राहतो. त्यातच आम्ही इतके तन्मय होतो की कामकाज कधी होतं आणि कधी राहतं हे कळत नाही. जेव्हा आम्ही पाहतो की तीच नदी आहे की ज्यात कृष्ण जलक्रीडा करायचा, तोच हा गिरिराज आहे की जो त्यांनी आपल्या हातावर उचलला, तोच वनप्रदेश आहे की ज्यात तो बासरी वाजवत गायी चरायचा, जिथे सख्यांची खेळण्यात रमत असे तेच ते वन. त्याबरोबर हे पण पाहतो की तिथे अद्यापही पदचिन्हे त्याची आहेत, ती मिटलेली नाही आहेत. हे पाहून आमचे मन मोहून जाते, आम्ही श्रीकृष्णमय होतो. हे सांगत असताना सुद्धा नंदबाबा कृष्णमय झालेले आहेत आणि उद्धवाला
आणि उद्धव मुळात असताना थोडा ज्ञानी आहे, ज्ञानीपणाचा त्याला थोडा अभिमान आहे, हे सगळं वर्णन सांगतायत. त्याच्या पूर्वी हे सगळं भागवतकारांनी जे म्हटलंय की श्रीकृष्णाने उद्धवालाच जायला सांगितलं, ह्याचं कारण आहे की त्याच्यात थोडा ज्ञान, म्हणजे मी ज्ञानी आहे हा थोडासा अहंकार होता, आणि त्या ज्ञानाला भक्ती नसेल तर ते अहंकार वाढत जातो, कमी होत नाही. हे आपल्या प्रिय माणसांचं कुठंच कोणत्याही बाजूने हानी होऊ नये हे भगवंताला माहीत असतं, म्हणून ते ही लीला केलेली असते. त्याला मुद्दामून सहेतुक गोकुळात पाठवलेलं असतं. त्याच्या ज्ञानाहंकाराचे भक्तीत रूपांतर करण्याचा भगवंताचा हेतू असतो, म्हणून ते मुद्दाम गोपींना समजवायला सांगतात. भक्त पूर्ण ज्ञानी कसे असतात हे उद्धवास सप्रमाण दिसावे, ज्ञानी भक्त कसे असतात ते दिसावे म्हणून त्यांनी पाठवले. आणि तो जेव्हा ह्या जातो, नंदबाबांच्या भेटी होतात, यशोदा मैया खूप बोलते आणि म्हणते माझी कधीतरी ते स्मरण करतात का. त्यांनी 3 हात लांब आणि अत्यंत दृढ धनुष्यास मोडून जसे टाकले, जसे एखाद्याने हत्तीने छडी मोडावी. आमच्या प्रिय श्रीकृष्णाने एका हातात 7 दिवस गिरिराज उचलला होता. म्हणजे किती सांगू आणि किती नको असं त्याला झालंय. तो बोलतायत आणि यशोदा त्याला हो ना असं म्हणजे दुजोरा देत होती. किती सांगायचं त्याला, जेवढं सांगता येईल तेवढं आपण डोळ्यांनी पाहिलेल्या लीला ते सांगतायत. आमच्या सर्वांदेखत त्यांनी प्रलंब, धेनुक, अरिष्ट, तृणावर्त, बग इत्यादी मोठमोठ्या दैत्यांना मारून टाकले आणि देवता व असुरांवर विजय मिळवलाय. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, नंदबाबांचे हृदय तर भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमरागाने रंगलेले होते. जे अशा प्रकारे एक एक करून लीलास्मरण करू लागले, प्रेमाचे भरते आले, प्रेमपूर वाहू लागला, ते विव्हल झाले, त्यांचा कंठ दाटून आला. यशोदा राणी पण तिथे बसून नंदबाबांच्या गप्पा ऐकत त्यांना दुजोरा देत होती. पुत्रप्रेमाच्या उमाळ्याने तिच्या स्तनातून दुग्धधारा वाहू लागल्या. नंदबाबा व यशोदा राणीच्या हृदयात श्रीकृष्णाबद्दल केवढे अगाध प्रेम आहे. उद्धवजीने ते पाहिलं आणि त्यांना खूप आश्चर्य व आनंद वाटला. ते म्हणाले, नंदजी, ह्यात काही संदेह नाही की आपण दोघे शरीरधाऱ्यांमध्ये भाग्यवान आहात, महाभाग्यवान आहात, केवळ प्रशंसा करण्यायोग्य आहात. कारण की साऱ्या चराचर जगताला बनवणारे, त्यांना ज्ञान देणारे नारायण यांप्रती आपला असा वात्सल्य भाव आहे, पुत्रप्रेम भाव आहे आणि त्यांना वात्सल्याने मोठे केलेले आहे. बलराम व श्रीकृष्ण पुराण पुरुष आहेत. एतौ हि विश्वस्य बीजयोनी रामो मुकुंद पुरुषप्रधानम अन्वीय भूतेषु विलक्षणस्य ज्ञानस्य चेच्छात इमौ पुराणो. हे दोघे जण साऱ्या संसाराचे उपादान कारण आहेत. भगवान श्रीकृष्ण पुरुष आहेत तर बलरामजी प्रधान प्रकृती आहेत. दोघे मिळून समस्त जगात, समस्त शरीरात प्रविष्ट होऊन त्यांना जीवनदान देतात. त्यात त्यांचे अत्यंत विलक्षण ज्ञानस्वरूप जीव आहे, त्याचे नियमन करतात. जो जीव मृत्यूसमयी शुद्ध मनास एक क्षणासाठी सुद्धा त्यांच्यात लावतो, तो समस्त कर्मवासना धुवून जातो, शीघ्र सूर्यासमान तेजस्वी होतो आणि ब्रह्ममय बनून परमगतीला प्राप्त होतो. ते भगवान पण, जो सर्वांचा आत्मा आहे, परमकारण आहेत, भक्त अभिलाषा पूर्ण करण्यासाठी आणि भार पृथ्वीचा उतरवण्यासाठी केवळ माणूस रूप घेऊन आलेले आहेत. मग महात्म्यानं, आपण दोघांसाठी आता कोणते कर्म शेष राहिले आहे? शुभकर्म कुठले शेष आहे? म्हणजे तुमचं आता काहीच राहिलेलं नाही आहे असं सुचवत आहे. हे भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण थोड्याच दिवसात व्रजात येतील. आपण दोघांना, आईवडिलांना आनंद देणार आहेत. ते ज्यावेळी त्यांनी यदुवंशी द्रोही कंसाला रंगभूमीवर मारले, तेव्हा आपणापाशी येऊन म्हणाले ना की मी व्रजात येईन, त्यांचं ते म्हणणं नक्की ते खरे करतील. ते तुम्ही काही म्हणजे विश्वास धरा असं तो खात्रीने सांगतो. आणि पुढे तो हा उद्धव एवढ्या खात्रीने बोलतोय. आता ह्यांची समाधान केलं,
आता तो म्हणतो की आता मी म्हणजे दुसऱ्या दिवशी तो गोपींना भेटतो. मुळात ह्या गोपी नंदबाबाच्या वाड्यासमोर सोन्याचा दुसऱ्या दिवशी तो म्हणतो कृष्ण की मी आज गोपींच्या भेटीला जातो. कन्हैयाने त्यांची आवर्जून मला भेट घ्यायला सांगितले. त्याप्रमाणे तो जातो आणि गोपींची काही बोलायला लागणार तर किती सगळीकडं गोपी विखुरलेल्या असतात. कोणी त्या गोवर्धन पर्वताच्या आसपास दिसतात, कोणी यमुनेच्या जलात असतात, कोणी वाळवंटात असतात आणि त्या प्रत्येक जण आपल्याशीच काही ना काही बोलत असते. काही या वनात असतात, हा वनात त्या भेटतील असं म्हटल्यामुळे वनात गेलेला असतो आणि तिथं जाऊन पाहतो तर काय त्या बोलत असतात गोपी की कोणालाही म्हणजे त्या इतक्या कृष्णमय असतात. एक भुंगे त्यांच्याजवळ गुणगुणताना ऐकतात आणि हे गाजलेलं म्हणजे जसं वेणुगीत आहे, गोपी गीत आहे, तसे हे भ्रमर गीत आहे. त्या गोपी म्हणतात त्या भुंग्याला उद्देशून, काय रे भुंग्या? आणि हा सगळं हा ऐकत असतो उद्धव. म्हणजे अरे भुंग्या, तू त्या कपट्याचा साथी आहेस ना. म्हणजे कपटी म्हणजे कृष्ण. म्हणून तू तू पण कपटीच. तू आमच्या पायांच्या अजिबात जवळ येऊ नकोस, स्पर्शही करू नकोस. आम्ही पाहतोय की कृष्णाने जीवनमाला आमच्या म्हणजे गळ्यात घातल्या सगळ्यांच्या. म्हणजे आता आमच्या सवतीच्या गळ्यात मथुरेत जाऊन त्याच घातल्या असतील ना, आणि तो खुश असेल. मग आता तू हे मधुपती, तू इकडे तिकडे काय भटकतोयस? का त्यांनी सांगितलंय मथुरेच्या मानिनी नायकांना मनवत त्याला बसू दे ना. मग त्याने तुला तुझ्याजवळ त्याच्याजवळ ठेवलं नाही का? मग तुला इथं पाठवण्याची काय गरज आहे? हे भुंग्या, जसा तू काळा तसा तुझा मालकही काळा. तू जसे काम करतोस, फळांचा रस काढून घेतोस, तसं त्याने आमच्यातलं सर्व चैतन्य काढून घेतलंय. एकदा का थोडीशी आपली मोहिनी चाचली की माणूस त्याच्यात त्या सुधारसात रंगून जातो. आम्ही आपल्या भोळ्या भाबड्या गवळणी आणि आम्हाला सगळं आमच्यातलं सत्व काढलं आणि गेला निघून. सुकुमारी लक्ष्मीजी त्याची चरण सेवा कशी करते? अवश्यच ती छैल छबिल्या श्रीकृष्णाच्या गोड गोड बोलण्याला भुलली असणार. या चित्त चोराने लक्ष्मीचेही चित्त चोरले असणार. हे भ्रमरा, आम्ही वनवासी आहोत, आम्हाला घरेदारे नाहीत. तू आम्हा लोकांसमोर यदुवंश शिरोमणी कृष्णाचे गुणगान का करतोयस? त्याचा मोठेपणा गाऊ नको, त्याला आम्ही पूर्ण ओळखतो. तुझी चापलुसी आता आमच्या पुढे चालणार नाही. सगळ्याला त्या कृष्णाच्या संदर्भाने बोलत असतात. त्यांच्या मनात दुसरं काहीही नसतं आणि त्यांचा एवढा म्हणजे एकरूपता बघून हा इतका चाट पडत असतो. पुन्हा एक जण म्हणते, अरे भुंग्या, ते आमच्यासाठी धडपट आहेत का असे आम्हाला सांगतोयस? त्यांचे कपटी मनोहर हास्य आणि भुवयांचे इशारे यांनी त्यांना वश न होणारी एखादी कोणीच क्वचितच स्त्री भेटेल. अरे अज्ञाना, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ असे कुठेच ती स्त्री नसेल. बाकीच्यांचे तर जाऊ दे, प्रत्यक्ष लक्ष्मी सुद्धा त्याने तसे दुर्लक्ष केले तरी त्याच्याकडे गेलीच ना. त्याच्या कुठल्या गनिमीत अडकली कोण जाणे. हे मधुकरा, पहा, तू माझ्या पायावर डोके ठेवू नकोस. मी जाणते की तू अनुनय करण्यास निपुण आहे, क्षमा याचना करण्यात तरबेज आहेस. हे सगळे गुण तू तुझ्या श्रीकृष्णाकडनंच शिकलास ना. रुसलेल्यांना कसं मनवायचं हे तू त्याच्याकडनंच शिकलास ना. बरोबर त्याने आपल्या दूताला, संदेशवाहकाला अशी चापलुसी करून पाठवलंय. हे मधुकरा, जेव्हा हे राम झाले होते तेव्हा कपिराज बलीला अतिशय निर्दयतेने मारले होते आणि बिचारी शूर्पणखा कामवश होऊन तिथे गेली. परंतु त्यांनी तिला स्त्री वश होऊन त्या बिचारीचे नाक कान कापले. म्हणजे त्या वश व्हायचे नाही किंवा एकपत्नीचं नाव सांगून त्यांनी तिचे कान आणि नाक छाटले. अशा प्रकारे तिला कुरूप केले. ब्राह्मणाच्या घरी वामन रूप घेऊन गेला आणि तिथे काय केले तर त्यांनी त्याची पूजा ग्रहण केली आणि त्या वामनालाच वरुण पाशांनी बांधून पाताळात लोटलं. मग याला काय म्हणायचं? हा क्रूरच म्हणायचा ना. हे भ्रमरा, खरोखरीच अशी गोष्ट आहे
की एकदा त्याची चटक लागली की त्याची इच्छा, त्याची सहवास, त्याचं प्रेम सोडवत नाही रे. कृष्णाच्या लीला कर्णामृताचे जो कोणी एकदाच पान करतो, रसस्वाद करतो, त्याचे राग, द्वेष, सुख, दुःख सगळं द्वंद्व संपतं. त्या शेवटी हताशपणे त्या भ्रमराला म्हणतात की आम्ही विवश आहोत त्याच्यावर प्रेम करायला, इतक्या आमच्या संपूर्ण रोम त्याच्यावर प्रेम करतोय, तरी पण कृष्ण लीला कथा सोडू शकत नाहीये. वास्तविक त्याचा रस, त्याची चटकच अशी आहे की हीच आमची दशा झालीये, अशीच त्याच्यावर प्रेम करणाऱ्याची दशा होते. ज्याप्रमाणे कृष्णसार हरिण्या पारध्याच्या गोड गाण्यावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडतात, त्याचप्रमाणे आम्ही त्याच्या भोळ्या गोपी त्याच्या गोड गोड बोलण्याला, गोड हसण्याला आणि त्याच्या कटाक्षांना भुललो आणि त्याच्या गोड ह्याच्यात फसलो. श्रीकृष्ण दूत भ्रमरा, तू आता या विषयात आणखी काही सांगू नको. तुला जर दुसरे काही बोलायचे असले तर बोल. हे आमच्या प्रियतमाच्या सख्या, असे वाटते की तू एकदा तिकडे जाऊन परतलायस. अवश्य आमच्या प्रियतम्याने तुला मनवायसाठी पाठवलंय. प्रिय भ्रमरा, तू अशा सर्व प्रकारे आमचा माननीय आहेस, कारण तू त्याचा दूत आहेस. आमच्याकडून हवे असेल ते माग. अच्छा, खरे सांग, काय आम्हाला घेऊन जाऊ इच्छितोस? अरे, त्याच्याकडे जाऊन परतणे कठीण आहे. आम्ही तर त्याच्याजवळ जाऊन चुकलोय, परंतु तू आम्हाला आता तेथे नेऊन काय करणार? हे भ्रमरा, त्यांच्याजवळ त्यांच्या वक्षस्थली तर त्यांची प्रिय लक्ष्मीजी ती राहते ना, मग तिथे आमचा निर्वाह कसा होईल? शुक महामुनी सांगतात, परीक्षिता, गोपी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी एकीकडे अत्यंत उत्सुक होत्या. त्या तडफडत होत्या. त्यांच्या गोष्टी ऐकून उद्धवजीने आता त्यांचं बोलण्यामध्ये खंडित करून सांत्वन करायला शब्द वापरून सुरुवात केली. उद्धवजी एक परमज्ञानी भक्त असतात. त्यांना असं वाटत असतं की ज्ञान हेच सर्वोत्तम आहे, भक्तीत काही अर्थ नाही. भक्ती ही एक गावढळपणाचं लक्षण आहे. भक्तीच्या काय साध्य होणार आहे असं त्याचं एक समज असतो. त्यामुळे त्याला एक प्रकारे बरोबर म्हणजे योग्य मार्गावर आणण्यासाठीच भगवानांनी ही योजना केलेली असते. उद्धवजी म्हणाले, अगं गोपींनो, तुम्ही कृतकृत्य आहात, तुमचे जीवन सफल आहे, तुम्ही साऱ्या संसारासाठी पूजनीय आहात. तुम्ही लोकांनी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णात आपले हृदय सर्वस्व समर्पित केले आहे. दान, व्रत, तप, होम, जप, वेदाध्ययन, ध्यान, धारणा, समाधी या अन्य विषयांद्वारे भगवत प्राप्ती होत असते. हाच एक प्रयत्न असतो. पण ही फार भाग्याची, सौभाग्याची गोष्ट आहे की तुम्ही लोकांनी पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णाप्रती तीच सर्वोत्तम प्रेमभक्ती प्राप्त केली आहे. त्याचाच आदर्श प्राप्त केलाय, स्थापित केलाय, जो मोठमोठ्या ऋषींनाही दुर्लभ आहे. खरोखर किती सौभाग्याची गोष्ट आहे. तुम्ही आपलं पती, पुत्र, देह, स्वजन, घरदार सगळं सोडून त्या पुरुषोत्तमाला अर्पण करून टाकलं. हा परमावधीचा परमपती आहे, त्यालाच वरलत. हे महाभाग्यवती गोपींनो, भगवान श्रीकृष्ण वियोगाने यातील परमात्म्याप्रती तो भाव प्राप्त केलाय जो सर्व वस्तूंच्या रूपात त्याचे दर्शन करवतो. आता ऐका, त्यांनी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही वियोगाने दुःखी होऊ नका. जो निरोप सांगितलेला असतो तो सांगतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, म्हणजे तुम्हाला सांगतायत की मी सर्वांचे उपादान कारण असल्यामुळे सर्वांचा आत्मा आहे. भवतीनाम वियोगे मे नही सर्वात मना क्वचित चया भूतानि भूतेषु खम वायवग्निर जलम मही. ह्या पृथ्वीवर जलामध्ये, पाण्यामध्ये, पृथ्वीमध्ये सगळ्या यच्छ यावत भूतामध्ये मी व्याप्त आहे असं त्यांनी सांगितलंय. हा नुसतं शुष्क तत्वज्ञान सांगायला जातो की, कारण भगवंतांनी सांगितलेलं असतं. आणि त्याशिवाय प्रत्येक गोपीला काय काय द्यायचं तिच्या नावानिशी, आता ते सगळं उद्धव एक एक त्यांची नावं समोर आल्यावर आठवतं त्याला, तसं तसं देत जातो. कधीही मला ह्याच्यात देव सांगतायत की सर्वांचा आत्मा आहे, अनुगत आहे, मला कधीही तुमचा वियोग होणार नाही.
ज्याप्रमाणे संसारातील सर्व भौतिक वस्तू पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते व्याप्त असतात, त्याप्रमाणे सर्व वस्तू बनल्या त्यापासून ते या वस्तू रूपात आहेत. तसेच मी, माझे प्राण, मन, पंचमहाभूत, इंद्रिय त्यांच्या विषयाचा आश्रय आहे, ते माझ्यात असतात. आता हे तत्वज्ञान त्या गोपी काय म्हणजे करणार आहेत, पण हा सांगत असतो उद्धव की म्हणतो हे सगळं तत्वमय आहे. मीच आपल्या मायेद्वारे, भगवंतानी मला हे सांगितलंय की मीच आपल्या मायेद्वारे सर्वत्र आहे. आता ह्या उद्धवाशी गोपी बोलायला लागतात त्याच्याकडे लक्ष गेल्यावर. तो म्हणतो की मला कृष्णाने पाठवलंय खास तुमच्यासाठी, तुमची भेट घ्यायला. त्याला खूप आनंद होतो. त्या इतके प्रश्न विचारतात, त्याला आमची आठवण येते का? कृष्णाने प्रत्येकीचं नाव घेऊन इतकी नावं सांगितलेली असतात, त्यांना खूप भरभरून भेटवस्तू दिलेल्या असतात. उद्धव ते सगळं त्यांना ओततो समोर त्यांच्या, हे याला, हे याला, हे याला. आणि त्यांनी त्याच्या कमरेला बासरी लावलेली असते आणि ती ठेवतो. त्या विचारतात हे कोणाला आहे, राधा कोण आहे असं विचारतो. कोणीच बोलत नाहीत, सगळ्या एकमेकींकडे बघतात. पण हा म्हणतो म्हणजे ह्याच्यात राधा नाहीये हे जाणून जातो आणि ह्यांना खूप त्यांचा भाव जाणलेला असतो. आता उद्धवालाही कळतं की त्याच्या ज्ञानाहंकाराचे भक्तीत रूपांतर करायचा देवांचा उद्देश असणार, म्हणूनच आपल्याला गोकुळात पाठवलंय. कारण ते प्रचंड ज्ञानी असतात आणि प्रत्येकाचा कार्यकारण भाव बरोबर जाणायचं, वर्म कसं आहे, त्याच्यातलं मागचं हेतू काय हे जाणत असतात. एवढ्या सगळ्यात सोडून मलाच का पाठवलंय, तर नक्कीच माझा जो अहंकार आहे मला ज्ञानीपणाचा तो काढायचा आहे. मी भक्तांना शूद्र समजायचो, ते काढायचं. आणि ह्यांची काय अलौकिक भक्ती आहे, तो त्यांची भक्ती बघून चाट पडतो, जे पूर्ण पोचलेले आहेत या. आणि मग हे त्याच्या लक्षात येतं. आता तिथं भक्ताचा म्हणजे यत्किंचित त्यांना अहंकार नसतोच, ते पूर्ण विलय झालेला असतो त्यांचा त्यांच्यात. इतकं ते एकरूपता बघून त्याला फार आनंद होतो. आणि पुन्हा तो सांगतो की तरी आपल्याकडनं जे आहे मर्म भगवंताचं सांगायचं की भक्तीपेक्षा ज्ञानही पाहिजेच ना, हे सांगून टाकूया ना आपण. आपलं मूळ आहे ते कशाला सोडायचं. म्हणून तो सांगतो ब्रह्म सत्य जगन मिथ्या. तिथलं ब्रह्म म्हणजे ईश्वर सत्य आणि ईश्वर म्हणजे कृष्ण सत्य. हे तुमच्या लक्षात येतंय का? एक देव सत्य आहे, ईश्वर सत्य आहे, बाकी जगन मिथ्या आहे. तर त्या गोपी इतक्या तयारीच्या असतात, त्या म्हणतात अरे तू तर अर्धवटच सांगतोयस. ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या काय? त्या मिथ्या जगतात सर्वत्र परमेश्वरच भरलाय, म्हणजे कृष्णच भरलाय. आम्ही तर सगळीकडे त्यालाच बघतो बाबा. मग तू काय हे सांगतोयस आम्हाला असलं? अर्धवट नको सांगू, पूर्ण ज्ञान दे. ज्ञान द्यायचं असतं तर म्हणजे ते त्याचेच वाभाडे काढल्यासारखं. ह्याला इतकं म्हणजे खूप हे वाटतं की अरे काय यांची तयारी आहे, हा खूप चाट पडतो. आणि मग पुन्हा गोपी म्हणतात अरे उद्धवा. आणि तो सांगतो की ध्यान धारणेतनं समाधीचा अनुभव घ्यायचा आणि त्या समाधीत त्याची भेट घ्यायची. तर म्हणजे तो ईश्वर दिसतो मग तुम्हाला वगैरे वगैरे. हा म्हणतो अरे ध्यान धारणा समाधीच्या वाटेला आम्ही कशाला जातोय बाबा. आमचे सारखे डोळे मिटून तटस्थ बसण्याची गरजच राहिलेली नाही आम्हाला. आम्हाला नको नाही बाबा ते होणार. आम्हाला जर जागेपणी उघड्या डोळ्याने जर कृष्ण सर्वत्र दिसतोय तर आम्ही कशाला बघू तुझे ते ध्यान धारणेत डोळे मिटून कृष्णाला पासून मुकू का? म्हणजे त्यांना आजही कृष्ण सर्वत्र दिसतोय हे त्या स्वच्छ सांगतायत. म्हटल्यावर उद्धव अजून आश्चर्यचकित होतो. म्हणतो यांचा म्हणजे भ्रमभास असेल यांना किंवा भ्रम असेल असं याच्या मनात येतं. आणि तेवढ्यात राधा येते. तिला कळतं की कृष्णाकडनं कोणीतरी आलंय आणि ह्या सगळ्या जणी राधेचं हात धरून ओढतात, तिला बसवतात आणि म्हणतात बघ बघितलंस का आपल्या चौकशीला कुणाला पाठवलंय. त्यांनी त्याच्या स्नेहाला पाठवलंय, आपली चौकशी करतायत ते आणि ते सांगतायत, निरोप देतायत आपल्याला. हे परमभक्त आहेत उद्धवजी. उद्धवजी त्यांचं नाव. आणि ते म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगतात की कृष्णाने आपल्याला संदेश दिलेला आहे की आमच्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्ही व्रजातच आहोत. मला त्या ज्या रासलीलेच्या क्रीडा आहेत, मला ते यमुनेचा काठ आठवतो, वृंदावनातल्या सर्व लीला आठवतात. मला तुमचं मऊ लोणी खाल्लेलं आठवतं, चोरून लोणी खाल्लेलं आठवतं, तुम्हाला भिजवलेलं आठवतं. सर्वांचं मी चित्त चोरलं आहे.
पण माझं चित्त तुम्ही चोरलंय ते पण तुम्ही विसरू नका. असा निरोप ऐकल्यावर सगळ्यांना इतका आनंद होतो की अजूनही कृष्णाने आपलं स्मरण ठेवलंय. त्या म्हणतात की कृष्ण तर मोठ्या ठिकाणी गेलाय, तो राजा झालाय, तरी सुद्धा त्याने आमचं स्मरण ठेवलंय. राधा म्हणते किती छान, आम्हाला खूप बरं वाटलं की आमचं स्मरण आहे त्याला. आणि हे सगळेजण म्हणतात तो असं नसतं, तो जळी काळी स्थळी पाषाणी आहे. मग ते आणि म्हणे पुन्हा हे भेट म्हणून बासरी देते, ती बासरी घेते ती आठवण कृष्णाने जी आपली दिलेली आहे त्यांनी ती खूप आनंदित होती. आणि ती बासरी वाजवायचा त्याच्या आधी ती म्हणते उद्धव काका, तुम्ही तर बरेच ज्ञानी दिसताय, तुम्ही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळ्याचा अभ्यास केलाय, पण एवढं करून तुम्ही कोरडे ते कोरडेच. मग ते म्हणजे जसं मुक्ताबाई म्हणाली असते कोरे ते कोरेच राहिलात, तसंच चक्क उद्धवाची अशी निर्भत्सना ही करते की अरे काय तुम्हाला कळलं नाही का की तुम्ही साक्षात ईश्वराजवळ आहेत आणि ध्यान धारणा करायचंय काय. मग तुम्ही सांगताय ना जे ध्यान धारणेत बघायचं की ब्रह्मांड व्यापक परमेश्वराला बघायचं, मग तो ब्रह्मांड व्यापक परमेश्वर तर कृष्ण आहे, मग तो तुमच्या मथुरेत बसलाय असं का म्हणताय आणि त्यांनी तुम्हाला निरोप घेऊन पाठवलाय असं का सांगताय. मग तो इथं आहेच ना, आम्हाला तो भेटतोय, तो असं ठिकाणी नाहीये, इकडं नाहीये तिकडं नाहीये असं म्हणू नका. मग आता समजा तुमच्या मथुरेमध्ये बसलेला जो कोणी आहे, ज्यांनी कोणी तुम्हाला हा निरोप दिलाय की मी सर्वत्र आहे सांगा, मी व्रजात जरी असलो, इथं जरी मथुरेत असलो तरी माझं मन व्रजात आहे वगैरे, तर त्याला सांगा जाऊन तो नकली आहेस, आमच्या जवळ जो आहे तोच खरा कृष्ण आहे, कारण तो जळीस्थळी आहेच, आम्हाला काही तुम्ही हा निरोप द्यायची गरज नाही. उद्धव आश्चर्यचकित होतो आणि मग ती बासरी हातात घेते, उद्धवाकडे दुर्लक्ष करते आणि त्याच्यातनं तान मारायला सुरुवात. तर त्या ह्याच्यातनं स्वच्छ शब्द येतात राधा कृष्ण राधा कृष्ण. बासरीमधनं आवाज येतो गोविंद गोविंद राधा कृष्ण. या सगळ्या इतक्या सुरेल स्वर यायला लागतात, स्पष्ट उच्चार असतात राधाकृष्णांचे गोविंद गोविंद. त्या तालावर सगळ्या गोपी पटापट फेर धरतात. उद्धव ते बघत असतो आणि हे काय चाललंय आणि खरंच शब्द ऐकू येत आहेत आणि खरंच त्या रममाण होत आहेत. आणि त्या जसं जसं उद्धव त्यांच्याकडे बघायला लागतो तसं तसं त्याच्या लक्षात येतं की अरे यांचं हे नृत्य चालू आहे, त्या नृत्यात प्रत्येकीच्या जवळ त्याला कृष्ण असल्याचा भास होतो असं त्याला वाटतं. आणि मग तो जरा डोळे फाडून बघतो, स्वतःला चिमटा घेऊन बघतो, तर खरोखर प्रत्येक जण त्या कृष्णाला बिलगून नृत्य करत असते. आणि म्हणतो हे काय आहे ना, काहीच गरज नाही, ह्या किती पोचलेल्या आहेत त्या आपल्या मनोराज्यातून मनोकल्पित ह्याच्यातून प्रत्यक्ष मूर्त रूप भगवंताचं आणू शकतात समोर. म्हणजे या भलत्याच पुढे येतात, मी यांना काय सांगणार. हा त्यांचं नृत्य संपल्यावर त्यांच्या पायाची माती घेतो, आपल्या मस्तकी लावतो आणि खूप स्वतःला धन्य म्हणतो. किती म्हणजे जन्मोजन्मी पण काहीतरी पुण्य केलंय, मला भगवान तर मिळालेच, पण भगवंताचे असे भक्त पाहायला मिळाले की जे भगवतमय आहेत. म्हणजे तो खूप स्वतःला धन्य धन्य समजतो. आणि इकडे ह्या सगळ्या जणी गोपी म्हणत असतात उद्धवजी तुम्ही आम्हाला आलात, तुम्हाला मी कृष्णाने काय काय केलं दाखवतो म्हणून. यमुनेत कसं खेळलं काय केलं दाखवता, त्याच्याबरोबर त्यांनी आपल्या कदंब वृक्षावर चढून कशी वस्त्र पळवली ते अशा रोज एक एक लीला सकाळी दुपारी संध्याकाळी इतक्या दाखवत असतात. आणि त्याच्यात किती 4च दिवसासाठी आलेला उद्धव अक्षरशः महिना उलटून गेला तरी राहतो, तिथंच राहतो. आणि त्याला म्हणजे कळून चुकतं की भक्तीशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. तो इतका रममाण होतो, तो विसरून जातो आपलं फक्त आपण ज्ञानी आहोत, हे आहे ते आहे, आणि भक्तीला आपण विरोध करायचो हे सुद्धा तो विसरून जातो. कारण भक्तीशिवाय ज्ञान म्हणजे वृथा व्याप आहे, केवळ एक नुसता व्याप करणं आहे, त्याला अर्थ नाही, हे त्याच्या लक्षात येतं. आणि मग राधा सांगते की उद्धवा महिना उलटून गेल्यावर आता तुझी जायची वेळ आली आहे, तुझा स्वामी तुझी वाट बघत असतील, जा. मग राधेच्या आज्ञेने उद्धव परत फिरतो. उद्धव जातो, परत येतो मथुरेमध्ये. आणि
कृष्णाचा अंतस्थ हेतू जाणलेला असल्यामुळं तो चक्क साष्टांग दंडवत घालतो. की काय अलौकिक प्रेम आहे तुझं त्यांच्यावर आणि त्यांचं तुझ्यावर, म्हणजे वर्णनच करता येणार नाही, इतकं अलौकिक ते तुमचं प्रेम आहे. भक्ताला अहंकाराचा जो ज्ञानी भक्ताला जो अहंकार होत असतो, त्या अहंकाराच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी तू मला गोकुळात पाठवलंस ना. म्हणजे त्याचं मर्म ते ओळखलेलं असतं. ते कृष्णाला तो विचारतो, उद्धव म्हणून तू पाठवलं ना. कृष्ण हसतो नुसता. मग त्याच्या लक्षात येतं की अरे हे दुरापास्त होतं, माझ्यातला ज्ञानाचा अहंकार जाणं दुरापास्त होतं. जर मी गोपींना भेटलो नसतो तर मी असाच अहमन्य राहिलो असतो. तू माझ्यावर खूप 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 जन्माची कृपा केलेली आहेस, माझ्या अनंत जन्मासाठी ही, म्हणून तो अक्षरशः पुन्हा पुन्हा कृष्णाचे पाय धरतो. हे अलौकिक असं कृष्णाला जे घडवायचं असतं, आपल्या नेमक्या भक्तांना कुठेही पाय चुकू द्यायचा नसतो, ते कृष्ण करतात. आणि हा उद्धव परत येतो, त्याच्यात आनंदी आनंद पुन्हा गोकुळात इकडला मथुरेचा पाहायला मिळत असतो. नंदबाबांच्या व्रजातल्या सर्व गोष्टी तो सांगतो. आणि प्रत्येक वेळेस येताना नंदबाबांच्या चरणाची धूळ, नमस्कार तर करतोच, पण यशोदेच्या चरणाची धूळ घेतो, सर्व गोपींच्या चरणाची धूळ घेतो. त्याला आता कळून चुकलेलं असतं हे ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि हे त्याने घेतलेलं असतं. हे भगवंताला सांगतो की मी चरण धूळ घेतली आणि मला स्वस्थ वाटलं, म्हणजे माझं अंतःकरण थंड झालं, इतकं त्याचा प्रभाव आहे हे सांगतात. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित अशा प्रकारे काही महिन्यांपर्यंत व्रजात राहून उद्धवजी आता गोपी नंदजी ह्यांच्या सगळ्यांचा हे अनुमती घेऊन परत आलेले आहेत, रथारूढ होतात आणि कृष्णाकडे येतात. नगराबाहेर चालले. नंदादी गोपांनी खूप भेटी दिल्या आणि सगळ्यांना कृष्णाला भेटी दिल्या, कृष्णाने दिल्या होत्या तशा सगळेजण कृष्णाला भेटी देतात. आणि डोळ्यात पाणी आणून तिथं गोपींनी सांगितलं, खूप लांबपर्यंत सोडायला आल्या आणि म्हणाल्या, उद्धवजी आता आमची एकच इच्छा आहे की आमच्या मनाची एक एक वृत्ती, एक एक संकल्प कृष्ण चरणी आश्रित राहू दे. म्हणजे मनात कृष्णाशिवाय कुठला संकल्पच येता कामा नये, हाच भाव मनसो वृत्तयो नस्यु कृष्ण पादांबुजाश्रया वायोभिधायी निर्नाम्नी कायस्थ प्रणत प्रवृत्नात दिशू. म्हणजे कुठल्याही आमच्या अंतःकरणात संकल्प असा नकोच वेगळा, फक्त कृष्णमय आम्ही व्हावं अशी आमची इच्छा आहे. आमचा निरोप द्या कृष्णाला, म्हणजे तो करतो सगळे. आमची वाणी निरंतर त्याच्या नामाचं उच्चारण करत राहू दे, शरीर सतत त्याला प्रणाम करत राहू दे आणि त्यांच्या आज्ञेत पालन करत राहू दे, सेवा करत राहू दे. उद्धवजी आम्ही खरोखर सांगतो की आम्हाला मोक्षाची बिलकुल इच्छा नाही. एकही गोपी म्हणत नाही मला मोक्ष पाहिजे, पण भगवंताची प्रीती पाहिजे आणि सतत त्याचा जन्मोजन्मी त्याचं सहवास मिळायला पाहिजे. उलट आम्ही भगवत इच्छेने आमच्या कर्मानुसार कोणत्याही योनीत जन्माला येऊ दे, पण आम्ही शुभ आचरण करावे, दान करावे, हेच फळ मिळावे, आमचे ईश्वरात प्रेम राहावे आणि आमचे प्रेम उत्तरोत्तर वाढत राहावे. प्रिय परीक्षित, नंदादी गोपांनी असे प्रकारे श्रीकृष्ण भक्तीने उद्धवाला सन्मानित केले आणि आता ते श्रीकृष्णाद्वारा सुरक्षित मथुरेत परत आले. तेथे जाऊन भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करून सर्व काही सांगितले. हे आता कृष्णाने शब्द दिलेला असतो, एक प्रत्येकाला दिलेल्या शब्दातून तत्काळ मोकळं व्हायचं आणि जे काही आपल्यावर म्हणजे जबाबदारी आहेत त्याच्यातनं मोकळं व्हायचं आणि त्या पार पाडायच्या, पटापट पार पाडायच्या. हे खरोखर कृष्णाकडनं बघण्यासारखं आहे. येताना ज्यावेळेस मथुरेमध्ये आला, प्रवेश केला, त्यावेळेस कुब्जेला त्याने बरं केलेलं असतं आणि ती कुब्जा माझ्या घरी चला म्हणून कृष्णाला मागं लागलेली असते. ती त्यावेळेस ते म्हणतात की आत्ता ही वेळ नाही, आता माझ्या समोर खूप कामं आहेत, योग्य वेळ येईल. आपण कोणत्या प्रकारे, म्हणजे गोपींची इतकी उच्च अवस्था आहे की त्या काम क्रोध सगळं विसरून गेले आहेत. त्यांच्या मनात
गोपींचं चरित्र किंवा रासक्रीडेचा अध्याय वाचल्यावर मनातला काम नष्ट होतो, निःशेष होतो, हे त्याची फलश्रुती आहे. आणि अशी असताना लगेच कुब्जेचं चरित्र व्यासजी सांगतायत की ती हीन म्हणजे भावनेनीच भगवंताला हे केलेली असते. ती ज्या वातावरणात वाढत असते ती स्वतः एक वेश्या असते आणि त्यामुळे ती म्हणते की तू मला एकदा तुझ्या सेवेची संधी दे. भगवान कोणाचीही नाराजी करत नाही, कोणालाही नाराज करत नाही. त्यामुळे ते कुब्जेच्याकडे जातात. कुब्जेने भगवंताचे परमभक्त बरोबर उद्धवजींना पण ती घेऊन जात असतात. त्यांचा पण समुचित सत्कार केला, पूजा केली. भगवंतांच्या आपल्या घरी येताना पाहून कुब्जा अत्यंत झटकन आसनावरून उठली, सखीचं पुढे गेली, विधीपूर्वक स्वागत केले आणि श्रेष्ठ आसन दिले. विशेष उपचारांनी विधीपूर्वक पूजा केली आणि बरोबरचे भक्त परमभक्त उद्धवजींची पण तशीच समुचित पूजा केली. सादर सत्कार करून श्रीकृष्ण सच्चिदानंद स्वरूप असून तत्काळ तिच्या बहुमूल्य शेजेवर जाऊन बसले. म्हणजे तिच्याबरोबर काही रात्र घालवली वगैरे असा उल्लेख नाही, फक्त तिला जाऊन तिच्या घरी जाऊन आनंदित करायचं. आणि एक काय म्हणतो सिम्बॉलिक गोष्ट म्हणून ते तिच्याबरोबर शय्येवर फक्त जाऊन बसले, एवढंच केलंय हे सांगितलंय. तेव्हा कुब्जा नव्या मिलनाच्या संकोचाने बावरली, पण तेव्हा तिला श्यामसुंदराने जवळ घेतले, तिच्या बांगड्याने सुशोभित हात पकडून तिला बसवले आणि तिला अत्यंत प्रेमाने ते म्हणाले की या जन्मात फक्त भगवंताला अंगराग अर्पिला होतास, त्या शुभकर्माचे फल अनुपम हा अवसर आहे, म्हणून तुला हे प्राप्त झाले. आणि म्हणजे ते छोट्या गोष्टी कोणीही देवासाठी केल्या तर त्या कितीही लहान असू देत तर त्याची उतराई देव लगेच करून टाकतात, काहीही ठेवत नाहीत. नामदेव महाराज म्हणतात ना, घेशी तेव्हा देसी ऐसा असशी व्यवहार, पण आधी घेशी, तू घेतो आणि मग देतो. तर तसा ते कुब्जेकडनं अंगराग केलाय, म्हणून तो तिचे चरण तिचे हात वगैरे हातात घेऊन तिच्याशी गोड बोलतो आणि तिला आनंदित करतो. संतप्त हृदय तिला शांत करतो तिचे, आणि हृदयाची सारी आधी व्याधी शांत करतो आणि मग ती परत निघतो. परीक्षित, कुब्जाने केवळ अंगराग समर्पित केला तेवढ्यानेच तिला सर्व शक्तिमान भगवंताची प्राप्ती झाली, की जे कैवल्य मोक्षाचे अधीश्वर आहेत. त्यांची प्राप्ती अत्यंत कठीण आहे, परंतु ह्या दुर्भाग्यवतीने त्यांना प्राप्त करून त्या व्रजगोपींसारखी सेवा मागितली नाही. ती म्हणाली, हे प्रियतम, आपण आणखी माझ्या इथे राहा आणि मला माझ्याशी क्रीडा करा. तिची जी अपेक्षा आहे ही म्हणूया आपण, कारण गोपींच्या लेवलने, पण तिने निसंकोच भगवंताला सांगितले, हे कमलनयन, मला आपण त्याच्या म्हणजे मला ती पूर्ण करायची आहे. परीक्षित, भगवान श्रीकृष्ण सर्वांचा मान राखणारे सर्वेश्वर होते. त्यांनी अभिष्ट वर दिला, तिची पूजा स्वीकारली आणि मग आपले प्रिय भक्त उद्धवजींसह आपल्या सर्व सम्मानित घरी परत आले. परीक्षित, भगवान ब्रह्मादी समस्त ईश्वरांचे पण ईश्वर आहे. त्यांना प्रसन्न करून घेणे पण जीवासाठी फार कठीण काम आहे. जो कोणी त्यांना प्रसन्न करवून विषय सुख मागतात तो निश्चितच दुर्बुद्धी आहे, कारण की विषय सुख अत्यंत तुच्छ म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. पण दुर्दैवाने कुब्जेने विषय सुख मागितले. त्यानंतर एक दिवस सर्व शक्तिमान भगवान ज्याला त्याला म्हणजे शब्द दिलेला पूर्ण करतात, तसं येताना अक्रूरजी मागं लागलेले असतात. अक्रूरच घेऊन येतात ना, तर तुम्ही चला माझ्या घरी निवासाला चला. त्यावेळेस ते जिथं छकडे वगैरे मांडलेले असतात गावाच्या नगराच्या बाहेर, ते तळ ठोकलेला असतो एका उद्यानात गोपांनी, तिथं ते म्हणतात, नाही तुमच्या घरी परत येतो, आत्ता मला दुसरं काम निपटायची घाई आहे, तर सोडा, म्हणजे मी थांबतो इथंच. परत येतो हा जो दिलेला शब्द आहे तो देव पाळायचं म्हणून त्यांच्याकडे जातात. भगवान उद्धवजींसहच जातात. उद्धवजींची त्यांची अभिलाषा पूर्ण करण्यासाठी बलराम, उद्धवजी आणि भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्याकडे काही काम करून म्हणजे त्यांच्या घरी गेलेले असतात. त्यांचा अंतस्थ हेतू आणखीन काहीतरी आहे असं जाणवत असतं. आणि मग ते अक्रूरजींना दुरूनच पाहिले की हे येत आहेत भगवान मनुष्य लोक शिरोमणी, तेव्हा ते जितक्या झटकन उठून पळत पुढे येतात, अत्यंत आनंदतात आणि अभिनंदन करतात, आलिंगन देतात आणि मग म्हणतात की अरे माझं एवढं सद्भाग्य आहे
की माझ्याकडे तुम्ही आलायत आणि मी शब्द दिलात तुम्ही, मी येतो आणि खरंच आलायत. खरंच कौतुक आहे, मला खूप आनंद झालाय. रोजी भगवान श्रीकृष्ण बलरामजींना नमस्कार करतात. उद्धवजींसह त्या दोघांनी पण त्यांना नमस्कार केला आहे. तेव्हा सर्वजण आसनावर बसतात. क्रूरजी त्यांची विधीपूर्वक पूजा करतात. परीक्षित, सर्वप्रथम त्यांनी भगवंताचे चरण धुतले. ते उदक मस्तकी धारण केले. अनेक प्रकारची पूजा सामुग्री, दिव्य वस्त्र, गंध, माला, श्रेष्ठ आभूषण यांनी त्यांचे पूजन केले. मस्तक झुकवून प्रणाम केला. त्यांचे चरण मांडीवर घेऊन थोडे दाबले. त्यावेळी त्यांना विनयपूर्वक श्रीकृष्ण आणि बलरामास म्हणाले, दिष्ट्या पापो हतकंस सानुगो वामिदम कुलम भवद्भ्याम मुद्धृतम पृच्छाद दुरंताश्च समेधितम. भगवान, ही फार आनंद सौभाग्याची गोष्ट आहे की पापी कंस आपल्या अनुयायांसह मारला गेलाय. आपण यदुवंशास फार मोठ्या संकटातून वाचवले आहेत आणि उन्नत करून समृद्ध केले आहेत. आपण दोघे जगताचे कारण, जगत स्वरूप आदिपुरुष आहात. आपल्याशिवाय अन्य काही वस्तू नाही, कारण नाही की कार्य नाही. हे परमात्मन, आपणच आपल्या शक्तीने ह्याची रचना केली आहे. आपणच आपल्या काळ मायादी शक्ती सहित त्यात प्रविष्ट होता आणि जेवढ्या म्हणून वस्तू पाहिल्या ऐकल्या जातात त्या आपलेच रूपात प्रतीत होतात. म्हणजे ते आपणच आहात असं ते सांगतायत. ज्याप्रमाणे पृथ्वी आदी कारण तत्वाने त्याचे कार्य स्थावर जंगम शरीर बनतात, ते त्या अनुप्रविष्टसे होऊन अनेक रूपात प्रतीत होतात, परंतु वास्तवात ते कारण रूप आहेत. अशा प्रमाणे आहात केवळ आपणच, परंतु आपल्या कार्यारूप जगतात स्वेच्छेने अनेक रूपात मात्र प्रतीत होतात. ही आपली एक विलक्षण लीला आहे. हे मी आता जाणत आहे, कारण त्यांना नदीच्या जलामध्ये पाहिलेलं असतं आणि त्यांची अनेक देवता स्तुती करताना त्यांना दिसलेलं असतं. हे सगळं त्याप्रमाणे बोलतात. प्रभो, आपण रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आपल्या शक्तीने क्रमशः जगताची रचना, पालन, संहार करता स्वीकारून ते तिन्ही गुण, परंतु आपण आपल्या त्या गुणांनी त्याद्वारे होणाऱ्या कर्माच्या बंधनात मात्र पडत नाही. आपण स्वयं आत्मवस्तूत स्थूलदेह, सूक्ष्मदेह आदी उपाधी नसल्यामुळे त्याला जन्म मृत्यू नाही की कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. आपण जगत कल्याणासाठी हा सनातन वेदमार्ग प्रकट केला आहे. प्रभू, तेच आपण ह्या वेळी अंश बलरामजींसह पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी वसुदेवच्या घरी अवतीर्ण झालात. आपण असुर अंश निर्मित नाममात्र शासकांच्या शेकडो अंशहिणी सेनेचा संहार कराल. यदुवंशाच्या यशाचा प्रचंड विस्तार कराल. हे इंद्रियातीत परमात्मा, साऱ्या देवता, पितर, भूतगण, राजे सर्व काही आपलीच रूपे आहेत. आज मी धन्य झालो. असे हे सर्व समावेशक ईश्वर आज माझ्या घरात आले. माझे घर धन्य झाले, माझे कुळ धन्य झाले, माझ्या अनेक पिढ्या धन्य धन्य झाल्या. प्रभो, आपण प्रेमी भक्तांचे परमप्रियतम आहात, सत्यवक्ता आहात, अकारण हित करता, कृतज्ञ आहात, थोड्याशा सेवेला पण मानता. भले असा कोण बुद्धिमान आहे की जो आपणास सोडून दुसऱ्या शरण जाईल. आपण आपले भजन करणाऱ्या प्रेमी भक्तांची अभिलाषा पूर्ण करता, इतके की त्यांची कधी क्षती व वृद्धी केली जात नाही. तो एकरस आहे, आपल्या आत्म्याचे आपणच दान करता. भक्तांचे कष्ट मिटवणाऱ्या, जन्ममृत्यूच्या बंधनातून सोडवणाऱ्या हे प्रभो, आपण मोठमोठे योगीराज व देवराज आपले स्वरूप जाणू शकत नाहीत. ते आज आपण आमच्या मथुरेत आलायत आणि नित्य आम्हाला दर्शन देणार आहात, दर्शन देत आहात. आपण कृपा करून आमच्यावरीलची जी बंधनात आम्ही पडले ती बंधनं तोडून टाका आणि नित्य आपल्यात मन रमेल असं करा. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, अशा प्रकारे भक्ता क्रूरजींनी भगवान कृष्णाची पूजा केली व स्तुती केली. आणि मग कृष्ण हसून म्हणाले, अत्यंत गोड बोलून देव म्हणाले की काका, त्वं नो गुरुः पितृव्यश्च श्लाघ्यो बंधुश्च नित्यदा वयं तु रक्षा पोष्याश्च
अनुकंप्या प्रजाहिव. आपण आमचे गुरु, हितोपदेशक आणि काका आहात. आमच्या वंशात अत्यंत प्रशंसनीय, तसेच सदैव आमचे हितैषी आहात. आम्ही तर आपले बालक, सदैव आपली रक्षा, पालन व कृपेस पात्र आहोत. आपले परमकल्याण इच्छिणाऱ्या माणसाने आपणासारख्या परमपूजनीय महाभाग्यवान संतांची सेवा सदैव करावी. हे अक्रूराची म्हणजे सेवा करायला पाहिजे असं देव स्वतःच बोलतायत. त्यांनी त्यांची सेवा केली तर केवळ पाण्याचे तीर्थच तीर्थ नाही, तर मृत्तिका, शिळांनी बनलेल्या मूर्ती देवता नाहीत काकाजी, त्यांची तर अनेक दिवस श्रद्धेने पूजा केली जाते, तेव्हा ते पवित्र होतात. परंतु संत पुरुष आणि नेमके गुणग्राही लोक हे आपल्या दर्शनानेच लोकांना पवित्र करून टाकतात. काकाजी, आपण आमच्या हितचिंतकात सर्वश्रेष्ठ आहात, म्हणून आपण आता माझे आणखीन एक हित करावे. माझी एक इच्छा आहे, आपणावर एक जबाबदारी सोडायची आहे. मला असे वाटते की माझे आप्तेष्ट पांडव त्यांचे हित किंवा कुशल मंगल जाणण्यासाठी हस्तिनापुरात जावे. आणि आम्ही असे ऐकले की राजा पांडूच्या मृत्यूनंतर आपली माता कुंतीसह युधिष्ठिरादी पांडव फार दुःखात आहेत. तर आपण कृपा करून हस्तिनापूरला जा आणि त्यांचे हाल हवाल विचारा. तर आपण जाणतात की राजा धृतराष्ट्र आंधळे तर आहेतच, पण त्यांचे मनोबल कमी आहे. दुष्टपुत्र दुर्योधनाच्या ते अधीन आहेत आणि म्हणून ते पांडवांशी मात्र सतत चुकीचा व्यवहार करतायत. म्हणून कृपया जा, त्यांची स्थिती जाणा, आणि आम्ही त्यांचे स्मरण करतोय, तुम्हाला आमची आठवण येते का, असं आमच्या बंधूंना सर्वांना विचारा, पांडवांना. अक्रूरजी अशा प्रकारे आदेश घेतात. सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्ण बलरामजी उद्धवजींसह तेथून निघतात आणि म्हणतात की उद्याच प्रस्थान ठेवतो. अक्रूरजी त्याप्रमाणे ठरलंय. त्याप्रमाणे सगत्वा हस्तिनापुरम पौरवेंद्र यशोगितम ददर्श तत्रांबिकेय सभीष्मम विदुरम प्रथाम. सुखदेवजी म्हणतात, परीक्षित, भगवत आज्ञेनुसार अक्रूरजी हस्तिनापूरला गेले. एकेका वस्तूवर पूर्ववंशी राजाची छाप होती. त्यांनी प्रथम धृतराष्ट्र, भीष्म, विदुर, कुंती, बाह्विक, त्याचे पुत्र सोमदत्त, द्रोणाचार्य, शुक्राचार्य, कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, युधिष्ठिर आणि तसेच नंतर 5 पांडव आणि अन्य मित्रांना भेटले. गांधिनी नंदन अक्रूरजी इष्टमित्र संबंधितांना यथायोग्य भेटले, तेव्हा त्या लोकांनी सजन संबंधी मथुरावासियांचे हाल हवाल विचारले. त्याचे उत्तर देऊन अक्रूरजींनी हस्तिनापूरवासियांचे कुशल मंगलची चौकशी केली. अक्रूरजी हे जाण्यासाठी केले, धृतराष्ट्र पांडवांशी कसा व्यवहार जाणण्यासाठी ही सगळी यात्रा होती. पांडवांशी कसा व्यवहार करतायत त्यासाठी ते काही महिने तेथे राहिले. खरं म्हणाल तर धृतराष्ट्र आपल्या दुष्ट मुलांच्या इच्छेशिवाय काहीही करण्याचे साहस करत नाही आणि शकुनी आदी त्या दुष्टांच्या सल्ल्यानेच काम करतायत. अक्रूरजींना कुंती व विदुराने हे सांगितले की धृतराष्ट्राची दुर्योधनादी मुले पांडवांचा प्रभाव, शस्त्र कौशल्य, बल, वीरता, विनय हे पाहून भयंकर जळतात, त्यांचा द्वेष करतात. जेव्हा ते हे पाहतात तेव्हा संपूर्ण प्रजा पांडवांवर अतोनात प्रेम करते. त्यामुळे त्यांना खूप चिडायला होतं आणि ते आणखीन चिडतात आणि पांडवांच्या अनिष्ट करायला उतरतात. आतापर्यंत त्यांनी अनेकदा विषदानाचे प्रयोग केलेत, अत्याचार केले आहेत माझ्या मुलांवर. अक्रूरजी कुंतीच्या घरी आले तेव्हा ती आपल्या भावाजवळ येऊन बसली. अक्रूरजींना पाहून कुंतीला आपल्या माहेरची आठवण झाली. तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली की प्रिय बंधू, आई वडील भाऊ बहिणी सगळे ठीक आहेत ना? आपल्या कुळातल्या स्त्रिया, माझ्या सख्या, सगळ्यांची मला आठवण येते, त्यांना येते का? मी ऐकले की भगवान श्रीकृष्ण माझे भाचे आहेत, बलराम भक्तवत्सल आहे, ते काय कधी आपल्या आत्ते भावांची आठवण काढतात का रे? मी शत्रूंच्या मध्ये घेरले गेली आहे, शोकाकुल झाली आहे.
कोल्ह्यांच्या कळपात हरणी सापडावी तशी माझी अवस्था झाली आहे. माझी मुले बिनबापाची आहेत. कधीतरी श्रीकृष्ण माझे व माझ्या अनाथ मुलांना सांत्वन देण्यासाठी इथे येतील. श्रीकृष्णाच आपल्या समोर समजून ती म्हणू लागली, हे सर्वात्मा सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णा, हा आपण महायोगी आहात, विश्वात्मा आहात, तुम्ही साऱ्या विश्वाचे जीवनदाता आहात. हे गोविंदा, माझ्या मुलांसहित दुःखावर दुःखे भोगत आहेत. मुलांसहित मी दुःखावर दुःखे भोगत आहोत. तुला शरण आली आता मी, आमचे रक्षण कर, माझ्या मुलांना वाचव. माझ्या श्रीकृष्णा, हा संसार मृत्यूमय आहे. तुझे चरण हे मोक्ष देणारे आहेत, हे मला नक्की कळलंय. पण ह्या संसारी जे लोक भितात त्यांना तुझ्या चरण कमलांची सुद्धा प्राप्ती होऊ शकत नाही. मग त्यासाठी तुला शरण जाणं हाच उपाय आहे. मी तुला शरण आहे. नमः कृष्णाय शुद्धाय ब्रह्मणे परमात्मने योगेश्वराय योगाय त्वामहम शरणम गतः. श्रीकृष्णा, तू माया लेश रहित आहेस, परमशुद्ध आहेस, स्वतः परब्रह्म परमात्मा आहेस, सर्व साधने योग उपायांचा स्वामी आहेस. मी तुला शरण आले आहे, कृपया आमचे रक्षण कर. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, तुझी पंटी म्हणजे कुंती अशा प्रकारे आपल्या सगळ्या संबंधितांचे, पण शेवटी जगदीश्वर भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करत दुःखी झाली आणि कुंदून कुंदून रडायला लागली. अक्रूरजी, विदुरजी दोघेही सुख दुःखाला समानतेने पाहत होते. ते दोन्ही यशस्वी महात्म्यांनी कुंतीला तिच्या पुत्रांचे जन्मदाता धर्म, वायू आदी देवतांचे स्मरण दिले आणि सांगितले की तुझे पुत्र अधर्माचा नाश करायसाठी आहेत, तू भिवू नकोस. अक्रूरजी जेव्हा मथुरेत जाऊ लागले तेव्हा धृतराष्ट्र जवळ गेले आणि आतापर्यंत हे स्पष्ट झाले होते की राजा मुले पुतण्यांच्या मध्ये फरक करतोय, सारखे वागत नाही. अक्रूरजींनी कौरवांच्या भर सभेमध्ये श्रीकृष्ण, बलरामजी आदींच्या हितैषाने भरलेला संदेश त्याला सांगितला आणि त्यानुसार ते म्हणाले, अक्रूरजी म्हणाले, महाराज धृतराष्ट्रजी, आपण कुरुवंशाचे उज्ज्वल कीर्तीस आणखी वाढवा. आपणास हे काम विशेष रूपाने करायला पाहिजे, कारण आपला भाऊ पांडू स्वर्गलोकी गेला आहे. त्याच्या राज्यावर आपण बसला आहात. आपण धर्माने पृथ्वीचे पालन करा, आपल्या सद्व्यवहाराने प्रजेला प्रसन्न ठेवा, आपल्या स्वजनांशी समान वागणूक ठेवा आणि या लोकीच व यश व परलोकी सद्गती त्यामुळे प्राप्त होईल. आपण ह्या विपरीत आचरण कराल तर ह्या लोकी आपली निंदा होईल आणि परलोकी आपण नरकात जाल. आपण जाणता की ह्या लोकी कधी कोणी सदासाठी राहत नसतं. एक दिवस सगळ्यांना जायचंय. ही गोष्ट आपल्या देहाला 16 आणे लागू आहे. सत्य आहे. मग स्त्री, पुत्र, धन सोडून गावे लागणारच आहे. मग ह्या विषयी म्हणजे काय मी सांगावं. जीव एकटाच जन्मतो आणि एकटाच मरतो. आपल्या करण्या धरण्याचे फळ पापपुण्याच्या रूपात आपल्यालाच भोगावे लागतं. ज्या स्त्री पुत्रांना आपण आपले समजतो, आम्ही तुमचे आपले आहे, आमचे भरण पोषण करणे तुमचा धर्म आहे, अशी गोष्ट ऐकवून मूर्ख प्राण्याने अधर्माने एकत्र केलेले धन ते लुटून नेतात. हा मूर्ख जीव ज्यांना आपले समजून पालन पोषण करतो तेच प्राण, धन, पुत्र आदी जीवाला असंतुष्ट सोडून निघून जातात आणि धर्मापासून जो विमुख आहे, खरे तर तो आपला लौकिक स्वार्थ पण जाणत नाही. तो जीव त्यासाठी अधर्म करतो, म्हणजे देहाला सुखवायसाठी, ते तर त्याला सोडूनच जाणार असतं ना. त्यासाठी महाराज ही गोष्ट समजून असा की ही दुनिया 4 दिवसाची आहे. 4 दिवसाची चांदणी आहे, स्वप्नांचे भांडार आहे, जादूचा तमाशा आहे. मनोराज्य मात्र आपण आपल्या प्रयत्नांनी, आपल्या शक्तींनी चित्तास आवरा. मनोराज्य थांबवा. ममतावश पक्षपात करू नका. संसाराबद्दल विरक्त व्हा, शांत व्हा, उदासीन व्हा. अत्यंत स्पष्ट शब्दात अक्रूरजी सांगतायत, म्हणजे भेदभाव न ठेवता. धृतराष्ट्र म्हणाले, दानपते अक्रूरजी, आपण माझ्या कल्याणाची, भाल्याची गोष्ट करताय. धृतराष्ट्र त्यांना सांगतायत ना, ज्याप्रमाणे मरणाला अमृत मिळावे
तर तो तृप्त होतो, तसे मी पण आपल्या बोलण्याने तृप्त झालोय. तथापि सुनृता सौम्य हृदी न स्थियते चले, पुत्रानुराग विषमे विद्युत सौदा मिनी यथा. तरी पण आमचे हितैषी अक्रोजी माझ्या चंचल चित्तात आपली ही प्रिय शिक्षा थोडी पण राहत नाही. म्हणजे जे काही तुम्ही शिकवलंय ते माझ्या चित्तात राहत नाही, कारण माझे चित्त आपले हे शिक्षण थोडेही शिरू देत नाही, ते तिथं टिकत नाही. कारण माझे हृदय पुत्र ममतेने विषम झालेलं आहे. तो चक्क कबूल करतात धृतराष्ट्र, मुलगा जे म्हणेल तेच मी करतो. अक्रूरजी, मी तुम्ही सांगितलेला हा संदेश ऐकला, फार बरं वाटलं की आपण हे सर्व मला सांगितलं. भगवंताच्या मायेचा मार्ग अचिंत्य आहे. त्या मायेद्वारे ह्या संसाराची सृष्टी करून त्यात प्रवेश तो करतो हे सांगितलं. पण जीवालाही जशी कर्म करायची बुद्धी तो देतो, तसंच तो कर्म त्याच्या हातून घडतं. शुकदेवजी सांगतात, अशा प्रकारे उद्धवजी महाराज धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणतात आणि त्याच्याबद्दल शुभ वासना करतात, कल्याण होऊ दे म्हणतात आणि प्रेमपूर्वक अनुमती घेऊन मथुरेला परततात. इथं हा आपला जो दशम स्कंद आहे त्याचा पूर्वार्ध संपला. आता पुढच्या ह्याच्यापासून हस्तिनापूर भगवंताचं एक वेगळंच रूप. आता वारंवार पुन्हा एकदा त्याच्यावर स्वाऱ्या, जसं पूर्वी असुर करायचे, आता त्या प्रीतीच्या त्या अस्थिघाती याच्या मुली असतात, जरासंधाच्या ज्या कंसाच्या पत्न्या असतात, त्या मुलींच्या वैधव्य बघून तो त्याच्यावर 17 वेळा आक्रमण करतो. शेवटी मथुरा सोडून द्वारकेला देव जातात. सगळं वर्णन पुढे येतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्गतायाः, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.